सर्वांना जय शिवराय. मी दीपक कदम. जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास कधीही घडवू शकत नाही, असं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अरयतेवर झालेले अन्याय अत्याचार, त्यांच्या पूर्वजावर झालेले अन्याय जर विसरले असते तर हे हिंदवी स्वराज्य कधीच निर्माण होऊ शकलं नव्हतं. हे मी तुम्हाला का सांगत आहे? कारण फेब्रुवारी 2027 ची जनगणना समोर येत आहे आणि ही जनगणना जातनिहाय जनगणना आहे. अशा वेळेस मराठ्यांनी आपली जात कोणती सांगावी याविषयी बरेच मतमतांतरे आहेत. संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या, ज्यांचे कुणबी सर्टिफिकेट निघाले, त्यांनी स्वतःची जात कुणबी किंवा कुणबी मराठा सांगावी. यावर अनेक बांधवांनी मला फोन करून विचारलं की असं जर आपण केलं तर मराठा जातीची लोकसंख्या कमी होईल आणि ओबीसी समुदायाची लोकसंख्या वाढेल. सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे मित्रांनो, की जर तुमच्याकडे कुणबी सर्टिफिकेट निघालेलं आहे याचाच अर्थ असा आहे तुम्ही स्वतःच ओबीसी आहेत. याच्याही पुढे जाऊन मी सांगतो की तुम्ही इतर मागास प्रवर्गातील अनेक घटकापैकी एक घटक आहेत हे आपल्या डोक्यामध्ये अगोदर ठेवलं पाहिजे. आणि 18 पगड जाती बरोबर आपली एक जात आहे ती कुणबी आहे हे मान्य केलं पाहिजे. आणि राहिला प्रश्न लोकसंख्या कमी आणि जास्तीचा, तर महाराष्ट्र सरकारने ऑलरेडी सगळे सांख्यिक पुरावे सादर करून ओबीसी लोकसंख्या महाराष्ट्रात 64% राहते असं मागच्या 75 वर्ष झालं ते सिद्ध करत आहेत. याचं कारण असं की ओबीसी समुदाय ज्यामध्ये NT 1, 2, 3, 4 ओबीसी आणि एसबीसी अशा सर्वांना मिळून 32% आरक्षण दिलेलं आहे. त्याचा अर्थ लोकसंख्या 64% आहे. SC ST लोकसंख्यांना त्यांच्या लोकसंख्येच्या 100% प्रमाणामध्ये आरक्षण दिलेलं आहे, म्हणजे 20% असे मिळून झाले 84%. मुस्लिम समुदाय महाराष्ट्रात राहतो तो 10% जर पकडला तर झाले 94%. म्हणजे महाराष्ट्र सरकार अधिकृत आकडेवारी सहित सांगतंय की महाराष्ट्रामध्ये फक्त SC ST ओबीसी आणि मुस्लिम असे सगळे मिळून 94% राहतात. तिथं फक्त तुम्ही 6% राहतात असं त्यांनी सिद्ध केलेलं आहे. मराठ्यांसोबत आतापर्यंत छळ झालेला आहे ते समजून घेतला पाहिजे. तुम्हाला लोकसंख्या मोजते वेळेस ओबीसी प्रवर्गात टाकले आणि आरक्षण द्यायच्या वेळेस तुम्ही बाहेर आहेत. जेव्हा आम्ही या अभ्यासानिमित्त कुणबी नोंदी शोधण्यासाठी हैदराबादला गेलो होतो, तिथं त्यावेळेस अभ्यास करून गॅजेटचा अभ्यास करून असं लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये जी लोकसंख्या आहे ती जवळपास 16,1931च्या जनगणनेमध्ये, जी जातनिहाय शेवटची जनगणना झाली होती त्याच्यामध्ये 16 लाख कुणबी आहेत आणि 15 लाख मराठी आहेत. मग आता मला सांगा, या मराठवाड्यामध्ये जर 16 लाख कुणबी होते, 75 वर्षामध्ये एकही सर्टिफिकेट दिलं नाही ना हो तुम्ही. जरांगे पाटलामुळं, मनोज दादामुळं हे आता या 2023-24 पासून आपल्याला सर्टिफिकेट मिळायला लागलेत. म्हणून आपण ओळखलं पाहिजे की आपण स्वतः कुणबी आहोत आणि अनेक बांधवासोबत आपली एक जात आहे. त्यामुळं ओबीसी मराठा वाद होणारच नाही. असो, योग्य तो विचारपूर्वक आपण निर्णय घ्या असं मी सर्वांना आवाहन करतो. आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जाऊ, जय शिवराय.